विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. भारतीय बौद्ध महासभेची केंद्रीय कार्यकारिणी राज्य कार्यकारिणीला सप्रेम जय भीम. भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांना सुद्धा सप्रेम जय भीम. संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका मा धम्मदानी राजमाता मीराताईजी आंबेडकर यांच्या धम्मकार्यास सस्ने जय भीम. संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार बहुजनांचे वंचितांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना सुद्धा सप्रेम जय भीम. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सन्माननीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांना सुद्धा सप्रेम जय भीम. त्याचबरोबर संपूर्ण आंबेडकरी घराण्याला सुद्धा पंचांग प्रणाम करतो. या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे संघटक हुसे साहेब, केंद्रीय कार्यकारिणीचे सचिव सन्माननीय माझे गुरुवर्य MD सरोदे सर, या जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष राहुल गायकवाड सर, भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष PJ वानकडे सर, जिल्ह्याची संपूर्ण कार्यकारिणी, वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले सर्व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस अध्यक्ष, अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी हिंगणघाटच्या सर्व तालुका कार्यकारिणीने आयोजित केला. मी अकोला जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने हिंगणघाटच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. 12-13 दिवसाचा कार्यक्रम आयोजित करणं ही काही साधी गोष्ट नाही. एक दिवसाचा साधा कार्यक्रम आपल्या घरी जर आयोजित करतो म्हटलं तर पार दानातून उडून जाते, परंतु अतिशय ताकदीने हिम्मत केली हिंगणघाटच्या मंडळींनी. खरोखर बाबासाहेबांनी म्हटलं होतं की हा जागृतीचा विस्तव तुम्ही कधी विजू नका देऊ. मला असं वाटते हिंगणघाटच्या मंडळींनी या विस्तवावर फुंकार घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्ह्यामध्ये काम करत असताना संचालकांनी मला असं वाटते जास्तच अकोला जिल्ह्याची तारीफ केली. अनेक वर्षापासून भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्ह्यामध्ये काम करते. सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचा एक अनेक शब्द आमच्यासाठी निर्णायक असतो, सर्वात शेवट असतो. म्हणून अकोला जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि मागचा भारिप बहुजन महासंघ आणि आजचा वंचित बहुजन आघाडी सोबत चालून सामाजिक आणि राजकीय धार्मिक आम्ही सोबत काम करून गेल्या अनेक वर्षापासून सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये काही अंशिका म्हणा आम्ही सक्सेस झालेलो. काही अंशिका म्हणा, पूर्णपणे म्हणणार नाही सर मी. गेल्या 42 वर्षापासून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व आमच्या अकोल्याला लाभलेलं आहे आणि अकोल्यानं स्वीकारलेलं आहे. मला असं वाटते जर महाराष्ट्रातल्या साऱ्या 36 जिल्ह्यांनी जर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारलं असतं तर अकोल्यासारखं चित्र साऱ्या जिल्ह्याचं असतं असं म्हणण्यास काही चुकीचं ठरणार नाही. भारतीय बौद्ध महासभा आपल्यासोबत काम करते, आपल्या ठिकाणी काम करते, परंतु भारतीय बौद्ध महासभेची मंडळी किंवा इतर बौद्ध मंडळी आजही दुसऱ्या तिसऱ्याच्या दावणीला बांधलेले आहेत असं म्हणण्यात चुकीचं ठरणार नाही. चुकीचं ठरणार नाही. कारण भारतीय बौद्ध महासभा कुठल्या तरी राजकीय इतर गावचे इतर शहराचे जिल्ह्याचे पदाधिकारी म्हटलं तर आमचं नेतृत्व सोडून या ठिकाणी आम्ही कुणाच्या तरी दावणीला लागतो. इतर बौद्ध तर सोडाच, मग कोणतेही राजकीय पक्ष असो, जातीवादी पक्ष असो, त्यांच्या सोबत आम्ही जुळलेलो आहोत काय, ही खरी आजची गरज आहे. कारण येणारा काळ जसं माझ्या अगोदर म्हटलं की रात्र वैराची नाही दिवस आहे आणि याच्यासाठी एकच पर्याय आहे, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. एकच पर्याय आहे. म्हणून या हिंगणघाटच्या धम्म मेळाव्याला उपस्थित सर्व मान्यवरांना मी नम्र विनंती करणार आहे. विदर्भाच्या अनेक तालुक्यातून जिल्ह्यातून आपण आलात, आपण उशीर केलात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व मान्य करायला.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व मान्य करायला आपण उशीर केला. बाळासाहेबांचं वय आज 71 वर्ष झालं. तुम्हाला हात जोडून नम्रतेची विनंती करतो, आजही वेळ गेलेली नाही. तुम्ही सर्व मंडळी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करा आणि येणारा काळ, बाबासाहेबांना म्हटलं होतं की जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायची आहे. सत्तेशिवाय काही होणार नाही. बुद्धं शरणं गच्छामी म्हटल्यानं काही होणार नाही. हा जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. परंतु आपण पाहतो की आमच्या कितीतरी काय म्हणू त्याला, भंतीजींनी फार दुःखदायक शब्द म्हटले की घोषणा नाही दिल्या, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, तथागतांचा विजय असो, धम्मध्वजाचा विजय असो. म्हणजे भारतात लोकशाही आहे का? फार वाईट चित्र आहे. म्हणून आता आम्हाला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी एकच हत्यार आता आमच्याकडे आहे, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. कोणतंही आंदोलन असू द्या, मी सर्वांना नम्रतेचं आवाहन या ठिकाणी करणार आहे. आपण सर्व मिळून, आम्ही सर्व मंडळी, सन्मान्य पी.जे. वानखडे सर, जिल्ह्याची मंडळी, कविस्थाई कितीतरी अकोल्याला आलेत, एम.डी. सरोदे सर अकोल्याला आलेत. अकोल्याची मंडळी प्रामाणिकपणे भारतीय बौद्ध महासभेचं नेतृत्व स्वीकारून काम करते. श्रद्धेय आंबेडकरी घराण्याचं नेतृत्व स्वीकारून काम करते. सर, मी नम्रपणे कबूल करतो. आम्ही सर्व मंडळी आंबेडकरी घराण्याच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना 2 पावलं पुढे जाताना दिसत आहोत. तुम्ही सर्व मंडळी सर्व मिळून आपण आंबेडकरी घराण्याच्या पाठीमागे उभं राहून एक आवाज आपला बुलंद करूया. आणि येणाऱ्या काळामध्ये या देशाला जर खरं नेतृत्व हवं असेल तर आंबेडकरांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही जगात, भारताला. आणि बाबासाहेबांच्या नंतर, भैयासाहेबांच्या नंतर, मीराताईंच्या नंतर आज नेतृत्व आमच्या समोर दिसते. परंतु समाजातले आमचे काही शाही नाही. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्व शब्दामध्ये म्हणावं त्याला तर अतिविद्वान म्हटलं श्रद्धेय बाळासाहेबांनी. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर त्या लोकांना जे 4 वर्ग शिकले त्यांना अतिविद्वान म्हटलं. मागच्या लोकसभेला 40 महाराष्ट्रातल्या अतिविद्वानांनी श्रद्धेय बाळासाहेबांच्या आंबेडकरांच्या विरुद्ध एक पत्र काढलं. फार वाईट अवस्था आहे. इकडे काही असतील त्यातले, त्या सर्वांना जागा दाखवण्याची आपल्याला वेळ आलेली आहे. म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व मंडळींनी, महिला संख्येनं मोठ्या उपस्थित आहेत, आमचे बंधू थोडेसे कमी दिसतात. मी सर्व मायमाऊल्यांना, सर्व कार्यकर्त्यांना नम्रतेची हात जोडून विनंती करतो की आपण सर्व मंडळी आंबेडकरी घराण्याच्या सोबत राहूया आणि येणाऱ्या काळामध्ये आपण शाबूत राहूया. मी इथं बसलेला कोणी तुमच्या जीवनातला आंबेडकर शब्द बाजूला काढा, आमचा शून्य शिल्लक राहत नाही. शून्याला तरी उजवीकडून लावलं तर त्याला किंमत आहे. शून्याला तरी उजवीकडून लावला एखाद्या आकड्याच्या उजवीकडून तर त्याला किंमत आहे. आमच्या जीवनातला शून्य काढला तर आम्ही डाव्या बाजूला जाऊ. शून्याला तरी किंमत राहील, आम्हाला किंमत राहत नाही. म्हणून समाजानं या ठिकाणी अतिशय गंभीरतेनं घेऊन येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरांच्या सोबत, आंबेडकरी घराण्यासोबत भारतीय बौद्ध महासभेत उभं राहावं. आणि समाज लय मोठी ताकद आहे. तुम्ही सर्व समाज म्हणून या ठिकाणी आलात, आम्ही सुद्धा सर्व मंडळी समाज म्हणून आलात. समाज या ठिकाणी एकवटला तर या ठिकाणी काही अशक्य नाही. प्रतापसिंगदारांनी समाजाच्यासाठी एक गीत म्हटलं, त्याची एक ओढ म्हणतो आणि थांबतो. मी भीमाला रमाला इथे पाहतो, मी भीमाला रमाला इथे पाहतो, हे समाजा तुला मी फुले वाहतो, हे समाजा तुला मी फुले वाहतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.